शेगांव शहर का समग्र विकास अंतिम चरण में है। जल्द ही शहर की सभी सड़कें हरी भरी दिखेगी। इसके अलावा शहर को हर दिन पानी भी मिलेगा। यह जानकारी जलगांव जामोद विधानसभा क्षेत्र के विधायक डॉक्टर संजय कुटे ने दी। वे आज शनिवार को शेगांव नगर पालिका में समीक्षा बैठक समाप्त होने के बाद पत्रकारों से बात कर रहे थे। शेगांव शहर में 550 करोड़ रुपए की विकास योजना लागू की है। इसके कारण इस शहर में बड़ी मात्रा में विकास कार्य हुए हैं। शेष कार्य और सौंदर्यीकरण नगर पालिका और विभिन्न निधियों से किया जा रहा है। इन कार्यों की समीक्षा के लिए जलगांव जामोद विधानसभा क्षेत्र के विधायक संजय कुटे ने आज शनिवार को शेगांव नगर पालिका में समीक्षा बैठक आयोजित की। इस बैठक में मुख्य अधिकारी जयश्री काटकर और सभी विभाग प्रमुख उपस्थित थे। इस अवसर पर विधायक डॉक्टर कुटे ने शहर में चल रहे आवास कार्यों में तेजी लाने के निर्देश दिए और निस्तारीकरण भुगतान योजना के काम में भी तेजी लाने के निर्देश दिए। श्री संत गजानन महाराज यांच्या पवित्र नगरीमध्ये मागच्या 10-15 वर्षामध्ये अतिशय वेगानं असा विकास होतो आहे। हे पवित्र स्थान असल्यामुळे शासनाचंही यावर जास्त नजर असते, आमची पण असते आणि जनतेची मागणी सुद्धा आहे, भाविकांची मागणी आहे। त्याप्रमाणे शहर चांगलं करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो आणि आढावा चालूच असतात। लोकांच्या काही समस्या, स्थानिक लोकांच्या काही ज्या भूगटार योजनेमुळे जे काय थोडंफार, कारण आता शेवटी विकास करताना खोदकाम करावं लागतं, परंतु ते कमी करावं आणि लवकरात लवकर ते चांगलं करून देणार, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याच्या सूचना देण्यात आल्या। आणि जे आता 5-6 जे चौक आहेत त्यांचं काम थांबलेलं होतं, कारण नॅशनल हायवे त्याच्यामध्ये परमिशन देत नाही यामध्ये काम करण्यासाठी, म्हणून आपण त्यातला निर्णय हे करून की नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या बाजूला ते काम करावं, पण ते कामं चालू करण्यात यावे। नवीन 3-4 जे चौक आहेत, संत रविदास महाराजांचा आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे, नंतर मला वाटतं महावीर महाराजांचा आहे, अजून त्यांची नवीन कामं आपण आता हाती घेतो आहे आणि एक चांगल्या प्रकारे शेगाव शहर हे डेव्हलप करण्याचा सातत्याने प्रयत्न आणि बऱ्यापैकी आज शेगाव शहराची रचना झालेली आहे। मी तुम्हाला एक सांगतो की शेगाव शहर जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातली कोणतीही नगर परिषद पाहिली त्यापेक्षा ग्रीन नगर परिषद ही शेगाव दिसेल। कोणत्याही रस्त्यानं तुम्हाला झाडं चांगले वाढलेली दिसतील। त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचं हे जे आध्यात्मिक केंद्र म्हणून याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्यता दिली। 24 तास या शहरामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये 24 तास पाणी, हे लोकांना जसं मुंबईमध्ये 24 तास नळाला पाणी असतं तसं घरामध्ये 24 तास पाणी असणारं हे शहर आपलं होते आहे। त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याचशा संकल्पना या दृष्टिकोनातून शेगाव शहरामध्ये आपण राबवतो आहे। एक अजून नवीन प्रस्तावित आपण असं करतो आहे की शेगाव शहरातून जो नॅशनल हायवे जातो, जो 3 नॅशनल हायवे त्या शेगाव शहराच्या मध्यभागातून त्या 3 नॅशनल हायवेला हा शेगाव शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मिळतो आणि त्यामुळे ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात तिथं अडचण होते। ते जाणून आपण रिंग रोड जो आहे तो शेगावचा आउटर रोड त्याच्याही आता आपण त्याला चालना देतो आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यावरही काम करून शेगावला आउटर जो रस्ता आहे रिंग रोड तोही आपला भविष्यामध्ये प्रस्तावित करून त्यालाही आपण काम सुरू करण्याचा प्रयत्न, जेणेकरून शेगाव शहरामध्ये कोणत्याही प्रकारची अव्यवस्था होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे फायर फायटिंग गाड्यांचं लोकार्पण झालं त्यामध्ये अत्याधुनिक जे अकोल्यासारख्या महानगरपालिकेतही साहित्य नाही फायर फायटिंगचं, त्यापेक्षा अतिशय टेक्नॉलॉजीने हायर असणारं साहित्य आज शेगाव नगर परिषदेने प्राप्त झालेलं आहे की ज्या माध्यमातून छोट्या छोट्या गल्लीतमध्ये बुलेट घेऊन सुद्धा छोट्या मोठ्या आगी ह्या आपल्याला विझवता येतील। त्याचप्रमाणे काही एखादी बिल्डिंग कोल्याप झाली, एखाद्या गाडीचे कुठे झाले, कुठे ॲक्सिडेंट झाले, त्याचे पार्ट काटायचे असो त्यांना हे करत त्यासाठी सुद्धा अत्याधुनिक गाडी ही कुठंच नसेल अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा ही शेगाव शहरामध्ये निर्माण झालेली आहे। निश्चितपणे आता शेगाव शहर आणि आजूबाजूच्याही नगर परिषदमध्ये याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल आणि अशा प्रकारे शेगावमधले जे काही अजून समस्या असतात लोकांच्या, छोट्या घरकुलांच्या समस्या आहेत, रमाईच्या समस्या घरकुलाच्या PM मोदीच्या होत्या, रमाई घरकुल जरा गती स्लो चालू होती, काही त्रुट्या आहेत, तर त्या आपण 15 दिवसामध्ये सगळ्या त्रुट्या काढून रमाई घरकुल जे आहे ते प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे ज्यांचं मंजूर आहे, त्याचा आपला प्रयत्न आहे की 15 दिवसात सगळ्यांचं मंजुरातून त्यांना त्यांचे घरकुलं चालू करायचे आहेत। PM आवासमध्ये 90% घरांचं काम झालं, 10% राहिलं, त्याची त्रुट्या काढून त्या लवकरात लवकर पूर्ण करून तेही घरकुल लोकांचे, सर्वसामान्य लोकांचे चालू व्हावे हा प्रयत्न आहे। अशा प्रकारचे आढावा बैठकीच्या माध्यमातून सगळ्या सूचना देण्यात आल्या।